येळ लागता. कोण म्हणाला? सरपतोळी. हा कुठला प्रकार? वाटेत धाळी बिळीत वळवळत त्यातली सरपतोळी त्या दिसतं माका हिरीगार घालली. मी सरपटणारी नव्हे, कुणाच्याही नकळत देहात प्रवेश करणारी. जे छिद्र मिळेल ते मला लाभदायक. तुझ्या कुठल्या छिद्रातून तुझ्या देहात प्रवेश करू? तुझ्यासारखे खूप आता माझ्या लक्षात बरोबरीला. म्हणजे माणसाच्या देहात प्रवेश करूचो आणि त्याका नाना तऱ्हेन छळूचो. ह्या तुझा काम. मला ओळखलंस मी कोण? मी कोण? सरपतोळी. नशीब तुझं समज मी तुला दिसले. कारण हे विशालकाय स्वरूप धारण केलं, या राज्यात प्रवेश केला आणि आता सूक्ष्म स्वरूप धारण करून या माणसांच्या देहात प्रवेश करणार एवढ्यात तू दिसलास. पण तुझ्या हाती एक काय आहे ना, त्याची थोडं भीती वाटते. वैद्य बुवा मिया प्रत्येक रोगावर औषध करणारो. एखाद्या रोग झालो तर त्याचा रोग बरो करणारो. ही पाळा मुळाची औषधं देतोय. झरवण्याची सुद्धा माझ्याकडे औषध होता. याचा सत्यानाश झाला पाहिजे. याच्यामुळे माझे विषाणू मरत आहे, ते कमी होत आहे. मी याच्या शरीरात प्रवेश केला, यानं त्याला बरा केला. मग माझा त्याच्या देहात जाऊन उपयोग काय? याचा सत्यानाश आधी करायचा, याचं वाटोळं करायचं, तर आपलं कल्याण होणार. सगळी औषधं माझ्याकडे प्रत्येक जातीची असत. साधारण कुठल्या कुठल्या आजारावर तुम्ही उपचार करता? खोकलो, सर्दी, पडसा, हगवण, उलटी, सुलटी. सगळे एखादा जीवाना चावला त्याच्यावर झरवण्याचं औषध देतं. तो माझा प्रकार नाही. त्याच्या अगोदर जे सांगितलात ना, काय काय म्हणाला? सर्दी, खोकला, पडसे, उलटी, सगळे प्रकार माझे. रक्तातले दोष, तोही प्रकार माझा. सत्यानाश तुमचा झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा आता तुझंच करूची येळ माका. तुमचं वाटोळं झालं पाहिजे. याने रसो लोकांना ठरलं तर जग नाही जाताना आणि जगात जगवच्यासाठी मी या विश्वास स्वतःचा भक्ष निर्माण करते. एखाद्या माणसाच्या देहात प्रवेश केल्यानंतर त्याला बाधित मी माझ्या रोगानं करते. माझे विषाणू मी त्याच्या शरीरात निर्माण करते आणि तू ते बरं करतोस. माझा कामच असा कोणाचा मला नष्ट करू पाहतोयस. पण तुला आता सुखी जाऊ देणार नाही. काय करतो ना डॉक्टर शिको वैद्याची बरा काढू खाम मरतो. जबाबदार लक्षात ठेव. माझे डोळे फुटले, मी औषध घालून घे. पण आता तुझे फुटले त्याचा काय विषूचिका म्हणतात मला. कोणची? साऱ्या रोगांची देवी ही विषूचिका. कोणची चिका? तुझी चिका नाही, आता तुझी चिका. ती चिका तुला चिकटणार आहे. काय त्या? या श्वासाद्वारे तुझ्या शरीरात प्रवेश. काय तुझी हिंमत फक्त श्वासाच्या जवळ आहे. जागच्या जागेत डोके तोडून ठेचले पुढे. काय तुझी हिंमत? हिमतीशिवाय बोलतोय. काय करणार? आता मध्ये तितक्या रोग्याचा बरा केला ते तुला मारून टाकीन. जगासाठी भयाचा करी काय करणार का? हार मारून टाकीन. हिंमत तुझी. हिमतीशिवाय बोलले नाही. मनात तर माझ्या आईला अरे सारी पृथ्वी घालीनं पालती. ही सारी पृथ्वी पालती करणार. मनात तिला तर मनात आलं तो. सारी पृथ्वी घालीनं पालती आणि समजा दमला नसा तर हिम्मत तुझ्या तुमचा
होय 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 काय आता माका कळला विषय चिक्का विषय चिक्का चिक्का नाही घेऊते तसं तुका ठाराय मारला असतंय तुका मला होय तर कसं का पडलंय किती समजा चुका माझ्या देहात प्रवेश केलं माझ्या घरच्यांचा काय हा ती मुलं आहेत खुळावलं मग 3 मुलांच्यात ती मुलं आहेत 3 बायले आहेत माझ्या घरात. काय उठलंय का तुझ्यावर तेव्हा शंभो तर इथे एक कुणाला मिळत नाही आणि तू 3 बायका नशीब लागता म्हणजे? 2 लग्नाचे हा. आणि एक गुटून गुंतून राहिले तुला वाटत नाही लाच कसली 2 लग्नाच्या हो एक पळवून आणली हो लाच कसली त्याच्या ते काय जगात दिसणार आता हे पेरतं तुला पेलत त्याच्यापेक्षा पेलत म्हणजे चौथा लगीन ठरवलेलं आता वाटेत ठरवलं तुझ्यावर उठलोय का का 4 बायका ज्याच्यात हिंमत आता ते 5ही करूचे साधारण तुला 3 बायका हो मुलं किती रे हा मुलं किती तुला पहिल्या 3 महिन्यांना 60 चढवा पण ते 8 रोज झील झालं माझे सुद्धा हे विषाणू एवढे लवकर प्रकट होत नाही अरे मला सुद्धा विषाणू निर्माण करायला वेळ लागतो आणि तू म्हणतोय 3 बायकांच्या सगळी मिळून 8 मुलं 7 चढवात वाटे 8 रोज झील झालो आणि ठरवून काय ते? ठेवलं आता चौथा लगीन केलं हा. काय सरळ 12 पुरी कोणाचे पाय हिंमत हा तुझ्या एवढं कशाला कशाला करतोय ते कित्या करत आता मला सांग हा. 3 बायका आहेत होय तर 8 मुलं आहेत होय. त्यात तू अजून एक बघितले होय तिच्यासोबत लग्न झालं की 12 पूर्ण कोणी कर. करतं काय करणार आहे? काय करतं म्हणजे 7 झील लोकच असा हा. आता पुढल्या 4 काय सांगा की आता झील जायचो तेव्हा काही जास्त कळाचा नाही त्या योग झील असा उद्या नाव तर लोक नको माझ्या पाठी मी आजाचा चाललेले बापाशीचं नाव चाललेलं आता माझ्या पाठी कोण नको त्याच्यासाठी सगळे प्रयत्न म्हणजे हे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे होय तर आता तुझं 4थं लग्न मी होऊ देणार असले म्हणतात तसे सरप टोळी मी खूप प्रकार वेगळा रे हा ही विष्णूची का कोणची शिका विष्णूची का विष्णूची का तुझ्या देहात हा आता ही विष्णूची का प्रवेश करणार मारून टाकणार तुला भावाशी कुणाच्या तुझ्या नको त्याच्यापेक्षा भावाशी विचार गरज नाही ही विष्णूची का सारं सर्वस्व आहे हिंमत आहे स्वतः तुझ्या देहात माझे विषाणू कोणत्या प्रकारे प्रवेश करताय काय तुझी हिंमत?